केरळच्या सॉफ्ट इडलीचं सिक्रेट अशी एक रेसिपी आपण केली होती, तर ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली. म्हणून मी आहे ना आणखीन एक नाश्त्याचा पदार्थ तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्याला इथे पालापम किंवा वेळापम असं म्हणतात. आता तांदळाचं प्रमाण वगैरे काही नाहीये, तुम्हाला हवा तेवढा तांदूळ घेऊ शकता. मी इथे 1.5 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय. त्यामध्ये 1 वाटी भिजवलेले पोहे आणि 1 वाटी खोवलेला ओला नारळ घातलाय. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईस्ट घालायचं. आता हे ईस्ट बाजारात सुद्धा मिळतं आणि ऑनलाईन सुद्धा मिळतं. 1 छोटा चमचा ईस्ट घालायचा आणि 2 चमचे साखर घालायची. साखर जर तुम्ही घातली नाही तर ईस्ट ऍक्टिव्ह होणार नाही आणि आपलं बॅटर फ्लफी सॉफ्ट होणार नाही. तांदळाच्या वरती पाव इंच इतकंच पाणी ठेवायचं आणि रात्रभर असंच ठेवायचं. सकाळी मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आणि 2 तास हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी सोडून द्यायचं. 2 तासापेक्षा जास्त पण तुम्ही ठेवू शकता, पण जितकं ठेवाल तितकं ते फुगतच राहतं. चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता अप्पम बनवण्यासाठी माझ्याकडे असं भांडं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही डोसा तवा वापरला तरी चालेल. फक्त डोसा जसा स्प्रेड करतो तसं याला स्प्रेड करायचं नाही, एका जागी फक्त ओतायचं आणि वरतून झाकण ठेवायचं. छान खरपूस भाजून घ्यायचं आणि जाळीदार अप्पम आपले तयार आहेत. ही रेसिपी कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही. पॅनमधून काढल्या हे थोडंसं क्रिस्पी असतं, पण थंड झाल्यावरती अगदी मऊ लुसलुशीत म्हणतात ना तसं ते होतं. याच्यासोबत तुम्ही काय काय भाज्या खाऊ शकता ते मी स्क्रीनवरती देते. मी तर केरळच्या पद्धतीचा चना मसालाच केला होता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तोपर्यंत बाय.